नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता आकाश फ्रेश होऊन आलेला असतो आणि भूमी त्याच्यासाठी कपडे काढून देत असते. तर आकाश मात्र शांतपणे आता बसलेला असतो. भूमी म्हणत असते की आकाश, तुझ्यासाठी मी इथे कपडे काढून ठेवलेत. तू आता फ्रेश हो बरं. मी जाते आणि स्वयंपाकाला लागते. तेव्हा इथे आकाश भूमीकडे रागाने बघत असतो. तेव्हा भूमी म्हणते, आकाश काय झालं रे? तू माझ्याकडे असं रागाने काय बघतोयस? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी रागाने बघू नाही तर काय करू? तेव्हा भूमी म्हणते, काय झालं? आता तर सगळं व्यवस्थित झालंय ना? मग तरीसुद्धा तू असा का बोलतोयस? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी तुला एका वेगळ्याच नंबरवरून फोन आला आणि तू त्या माणसाला एकटी भेटायला गेलीस, तर तो भानुशाली होता. मी तुला किती वेळा सांगितलं होतं कुठलीही रिस्क घ्यायची नाही आणि तू माझ्यासाठी जीवावरती उदार होऊन हे सगळं करत होतीस. मला हे काही पटत नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश पण मला काही झालं तर नाही आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी जर तुला काही झालं असतं तर? तो भानुशाली किती नीच माणूस आहे तुला माहिती आहे ना? तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघ आकाश, मला काहीही झालेलं नाही आहे आणि राजाराम काका वेळेवरती आलेले ना तिथे, त्याच्यामुळे मला काहीच होणार नव्हतं. आणि मी जे काही केलं ते सगळं तुझ्यासाठीच केलं ना, कारण माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. मी तुझ्यासाठी वाटेल ते करू शकते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी मला माहिती आहे आणि माझंसुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम आहे. जर तुला काही झालं ना तर ते मी सहन करू नाही शकणार. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आता पुन्हा असं कधीही करायचं नाही. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं ठीक आहे. आता सगळं काही व्यवस्थित झालं आहे ना? तेव्हा इथे भूमी म्हणते, तू आता आराम कर बरं जरा. बघ चेहरा किती उतरला आहे. मी जरा जाते आणि स्वयंपाक बनवते. तेव्हा आकाश म्हणतो, जाऊ दे ना. कशाला तू स्वयंपाक बनवतेस? तू सुद्धा थकली आहेस ना? जाऊ दे, तू पण आराम कर. तेव्हा भूमी म्हणते, आकाश हे बघ, मला माहिती आहे आपण दोघेही थकलो आहे. पण पोटातसुद्धा काहीतरी जायला हवं ना, आणि त्यासाठी ते जेवण बनवावं लागतं. आणि मग मला आता किचनमध्ये जाऊन आपल्यासाठी जेवण बनवायला नको का? तुला इथे आराम करताना बघू नये ना, मला असंच बरं वाटणार आहे. तर इथे आता रागिनी फोनवरती बोलत असते तांडेलच्या बायकोबरोबर. ती म्हणत असते, तुम्ही काळजी करू नका. भानुशालीला जरी अरेस्ट केली असली ना, तरीसुद्धा आम्ही मोठ्यातला मोठा वकील आता तांडेलसाठी बघतोय. तू काळजी करू नकोस. तेव्हा इथे रागिनी खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते की आम्ही चांगला वकील बघू आणि तुमच्या नवऱ्याला लवकरात लवकर सोडवू. तेव्हा इथे अभि येतो आणि म्हणतो, काय गाई काय झालं? तेव्हा रागिनी म्हणते, अरे ही तांडेलची बायको भानुशालीला आता अरेस्ट केले ना, मग आता तिच्या नवऱ्यासाठी दुसरा वकील बघा असं म्हणते. तेव्हा मी तिला आता कसं बसं सांगितले की एखादा चांगला वकील बघतो म्हणून, पण आता लगेच कुठून बघायचं आहे आपण? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की या तांडेलने आणि भानुशालीने आपल्याला हैराण करून सोडले. भानुशालीने आपलं नाव नाही सांगितलं म्हणजे मिळवलं. तेव्हा अभि म्हणतो, आई मी आता त्यालाच भेटून आलो आहे. त्याला सांगितलं की लवकरात लवकर बाहेर काढू म्हणून. म्हणून मला असं वाटतंय तो सध्या तरी आपलं नाव नाही सांगणार कोणालाच. तेव्हा रागिनी म्हणत असते, तरीसुद्धा त्याच्यावरती लक्ष ठेव. तो भानुशाली आहे. तेव्हा इथे अभि म्हणत असतो, आई तू काळजी करू नको. माझं त्याच्यावरती लक्ष आहे आणि तांडेलवरती सुद्धा लक्ष आहे. तेव्हा इथे रागिनीला आठवतं, बोलता बोलता भानुशाली म्हणालेला असतो की तुमचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे आहे. कारण भूमी मॅडमची स्मृती जाण्याच्या आधी जेव्हा त्या माझ्याकडे केस घेऊन आले होते ना, तेव्हा त्यांनी मला सगळं काही सांगितलं. त्याच्यामुळे तुमच्याबद्दलची सगळी माहिती माझ्याकडे आहे. अगदी व्हीलपासूनची, तुमच्या भावाने जी व्हील तयार केले ना, तेव्हापासूनची सगळी माहिती माझ्याकडे आहे. तेव्हा मला तुम्ही डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नका. तेव्हा रागिनी म्हणते, तो भानुशाली आहे. त्याच्याकडे आपली सगळी माहिती आहे. तो आपल्याला ओळखत नाही तर आपल्याला चांगलाच ओळखून आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेव. तो आपलं नाव घेणार नाही ना, याची खात्री आपल्याला असायला हवी आणि त्यासाठी त्याला भेटणं गरजेचं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते आणि तो भानुशाली म्हणाला की त्याचा एक अजून साथीदार आहे. तर त्या भूमीला आता आपल्यावरती संशय नाही आला म्हणजे मिळवलं. नाहीतर तो आता दुसरा साथीदार कोण आहे त्यालासुद्धा ही भूमी शोधत बसेल. तर इथे भूमी विचार करत असते. कारण भानुशाली जाताना म्हणालेला असतो की आकाश, तुला या प्रकरणामध्ये फसवायला मी काही एकटा नव्हतो. माझा साथीदारसुद्धा माझ्याबरोबर होता आणि मी आता आतमध्ये जातोय ना, त्याला मी मुद्दामून बाहेर ठेवलेलं आहे. कारण जेव्हा मी जेलमधून बाहेर येईन ना, तेव्हा त्याच्याबरोबर तुला मी पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेन. पूर्णपणे उद्ध्वस्त. तर इथे भूमीला ते सगळं आठवत असतं. तेव्हा रघु काका इथे लिस्ट करत असतात. सगळी लिस्ट झाल्यानंतर ते म्हणत असतात, मालकीनबाई तुम्हालासुद्धा काही लिहायचं आहे का? मालकीनबाई सांगा ना.
भूमीचं मात्र लक्ष नसतं. तेव्हा इथे गॅसवरचं दूध आता उतू जात असतं. तेव्हा रघुकाका लगेचच गॅस बंद करतात आणि म्हणतात की मालकीनबाई काय झालं, कसला विचार करताय तुम्ही? तेव्हा इथे भूमी म्हणते, रघुकाका त्या भानुशालीला जेव्हा अरेस्ट होत होती ना, तेव्हा तो भानुशाली म्हणाला की या प्रकरणामध्ये तो एकटा नव्हता, त्याच्याबरोबर एक साथीदार होता. त्या दोघांनी मिळून आकाशला फसवलं होतं आणि तो अजूनही बाहेर आहे. मग कोण असेल असं ज्याने भानुशालीला मदत केली असेल? तेव्हा इथे आता रघुकाका म्हणत असतात की मालकीनबाई हे सगळं कारस्थान रागिनी मॅडमचं आहे. तेव्हा इथे रघुकाका म्हणतात की मालकीनबाई मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, डोळे उघडे ठेवा आणि आजूबाजूला बघा. आपण ज्यांना आपली माणसं समजतो ना, तीच माणसं आपल्याला धोका देतात, तीच माणसं आपल्याला त्रास देत असतात. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आपली माणसं तर आपण आपल्या घरातल्या लोकांना समजतो ना, मग घरातली व्यक्ती अशी कोण असेल जी आकाशच्या जीवावरती उठली असेल? तेव्हा इथे रघुकाका म्हणत असतात की घरातल्या लोकांवरती सुद्धा असा आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नसतो. म्हणजे काही व्यक्ती असतात ती आपल्याला नको त्या ठिकाणी सारखी सारखी दिसत असतात, पण तरीसुद्धा आपण त्यांच्यावरती काही विश्वास ठेवत नाही. तेव्हा इथे भूमी आता शांतपणे बसलेली असते आणि ती विचार करत असते. तेव्हा इथे भूमी म्हणते की घरातली माणसं आकाशला का त्रास देतील ना? तेव्हा इथे ती म्हणते, कदाचित मला रागिनी आत्या 2-3 ठिकाणी दिसल्या होत्या, जिथे जिथे मी गेले होते तिथे तिथे. तर इथे आता मानसी म्हणत असते, काय गं ताई, कसला विचार करतेस? तेव्हा भूमी म्हणते, कसला नाही गं, मी मंगळागौरीचा विचार करते. आपल्याला पूजा करायची आहे ना तिघींना, आणि मला मंगळागौर आणि वटपौर्णिमा हे दोन्ही सण खूप जास्त आवडतात. तेव्हा मानसी म्हणते, नाहीतर काय, तुझं तुझ्या नवऱ्यावरती खूप जास्त प्रेम आहे ना. तुला जर रोज असा उपवास करायला सांगितला ना, तरीसुद्धा तू करशील मला माहिती आहे. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, भूमिताई तुझं आकाश जिजूंवरती खरंच खूप प्रेम आहे ना. बघ ना, तू जेवढं प्रेम करतेस ना तुझ्या नवऱ्यावरती, तेवढं प्रेम मलासुद्धा अथर्ववरती करायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मानसी, अगं प्रेमाचं कुठे इथे कंपॅरिझन होतं का? प्रेम तुला जसं करायचं आहे ना तसं कर, पण प्रेम कर अथर्ववर, हे महत्त्वाचं आहे. तेव्हा इथे आता डिलिव्हरी बॉय आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते की आता काय आले, म्हणून ती बघायला जाते. तर इकडे पार्सल आलेलं असतं. तेव्हा इथे भूमी आता साईन वगैरे करते आणि पार्सल आतमध्ये घेते. तर इकडे आकाश आता येतो. भूमी म्हणत असते की आकाश, तुझ्या नावाने पार्सल आले. तेव्हा इथे आकाश म्हणतो की भूमी, ते माझ्यासाठी नाही आहे, तुझ्यासाठीच मागवले. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, काय आहे याच्यामध्ये? तेव्हा इथे मानसी म्हणत असते, जीजू याच्यामध्ये एखादा दागिना असेल ना? तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा इथे भूमी आता बघते तर त्याच्यामध्ये नथ असते. ती भूमीला खूपच जास्त आवडते. इथे आता नथ भूमीने बघितल्या बघितल्या तिच्या चेहऱ्यावरती स्माईल येते. आकाश म्हणतो, कसं वाटलं तुला हे गिफ्ट? तेव्हा भूमी म्हणते, खूपच सुंदर, मला हे गिफ्ट खूप आवडले आकाश. तेव्हा मानसी म्हणत असते, म्हणून तर भूमिताई आकाश जिजूंवरती एवढं प्रेम करते ना, न सांगता नवऱ्याने गिफ्टसुद्धा दिलंय. बरोबर की नाही जिजू? इथे जिजूंचंच एवढं प्रेम आहे भूमिताईवरती, मग भूमिताईसुद्धा करणारच. तेव्हा इथे आता मानसी म्हणते, मी पण जाते आणि अथर्वला सांगते, मलासुद्धा चांगलं गिफ्ट हवं आहे. तरी इथे भूमी आणि आकाश दोघेजण उभे असतात. तेवढ्यातच तिथे प्रशांत येतो. प्रशांत म्हणतो, सॉरी सॉरी, पण मी येऊन आतमध्ये? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, अरे सॉरी काय म्हणतोयस, ये ना. तेव्हा इथे प्रशांत म्हणत असतो, सॉरी, मला माहिती नव्हतं ना की तुम्ही हॉलमध्येच इथे रोमॅन्टिक होता ते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, प्रशांत तू जरा जास्तच बोलतोयस हां. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, हो का, मी जास्त बोललो का? बरं बरं सॉरी. तेव्हा इथे भूमी म्हणते, आणि तू लहान आहेस ना, लहान मुलांसारखाच राहा, कळलं ना? तेव्हा प्रशांत म्हणतो, अरे देवा, आता जर मोठ्यांचा आदर्श घ्यायचा असेल तर हा असा आदर्श घेतल्यानंतर या बालमनावरती काय परिणाम होणार आहेत? तेव्हा इथे भूमी आणि आकाश म्हणतात, काय बालमन? तुझं बालमन आहे का आता? तेव्हा प्रशांत म्हणतो, हो ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरं बरं बस आता, कशाला आलेस ते सांग, काय काम होतं? तेव्हा प्रशांत म्हणतो की माझं महत्त्वाचं काम होतं म्हणून मी इथे आलेलो आहे. तेव्हा इथे प्रशांत म्हणतो, ताई मी तांडेलच्या बायकोवरती माझ्या मित्राला नजर ठेवायला सांगितली होती. तेव्हा त्याने मला सांगितलं 2 दिवसापूर्वी तो भानुशाली तिच्या घरी गेला होता तिला भेटायला, आणि त्या भानुशालीने तांडेलची केससुद्धा घेतली लढाईला. तेव्हा इथे भूमी म्हणते, पण त्या भानुशालीची तांडेलच्या बायकोबरोबर कशी काय ओळख? तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी नक्की काय झाले मला सांगशील का? तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, जेव्हा आपल्या इथे
घरामध्ये पूजा होती ना तेव्हा प्रशांत येत होता. तेव्हा प्रशांतने तांडेलच्या बायकोला आपल्या घराच्या आजूबाजूला बघितलं. त्याच्यानंतर मी सुद्धा तांडेलच्या बायकोला आपल्या घराच्या आवारामध्ये बघितलं. ती नक्की कुणाला भेटायला आली होती मला माहिती नाही आहे, पण मी तिला सुद्धा बघितलं होतं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, म्हणजे भूमी तुला काय म्हणायचं आहे? आपल्याच घरातली कुणीतरी व्यक्ती असेल का जिने भानुशालीची आणि तांडेलच्या बायकोची एकमेकांना भेट घालून दिली असेल? तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश मला सुद्धा तेच वाटतंय, म्हणून ती व्यक्ती आपल्या घराच्या सतत आजूबाजूला मला दिसत होती. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की आकाश जसं आपण आता भानुशालीला शोधून काढलंय ना, त्याने तुला या कारस्थानामध्ये फसवलं होतं, तसं आता त्या व्यक्तीला सुद्धा आपण शोधून काढायचं जी व्यक्ती या सगळ्याच्या पाठीमागे आहे. तेव्हा इथे भूमीला आठवतं रघु काका म्हणालेले असतात की आपलीच माणसं आपल्याला धोका देत असतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा नसतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो प्रशांत आता तुला एकच काम करायचं आहे, तू आहे ना तुझ्या मित्राला सांग तांडेलच्या बायकोवरती नजर ठेवायला आणि आपल्याला काही जास्तीत जास्त माहिती मिळते का ते बघायला सांग. तेव्हा प्रशांत म्हणतो हो जिजू नक्की. बरं ठीक आहे, आता मला जायला हवं, माझंसुद्धा महत्त्वाचं काम आहे, ते सुद्धा करून मला घरी जायचं आहे. तेव्हा इथे आता प्रशांत तर जातो, तर इथे भूमी आणि आकाशला आता संशय आलेला असतो की नक्कीच कुणीतरी घरातली व्यक्ती याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे. तेव्हा भूमी आपल्या मनामध्ये म्हणते की मी आता आकाशला सांगू का की इथे मला आत्यांवरती संशय आलेला आहे, कारण त्यांना मी 2-3 ठिकाणी बघितलं आहे. तेव्हा भूमी म्हणते नाही नको, आत्ताच काही नको बोलायला, कारण रागिनी आत्या आकाशचं श्रद्धास्थान आहेत, त्याला उगाच या सगळ्याचं खूपच जास्त वाईट वाटेल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते पण मी जिथे जिथे गेले होते तिथे तिथे रागिनी आत्यासुद्धा आल्या होत्या हे मात्र नक्की. तर इकडे आता आजी बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे आता रागिनी त्यांनी म्हणत असते की आई हे बघ, अन्नपूर्णाची मूर्ती मी पॉलिश करण्यासाठी दिली होती ना, ती घेऊन आली, आता बघ मूर्ती किती छान दिसते ते. तेव्हा इथे आता आजी बॉक्समधून अन्नपूर्णाची मूर्ती काढतात आणि बघतात तर काय, खूपच सुबक मूर्ती दिसत असते. तेव्हा आजी इथे ती मूर्ती आपल्या जवळ घेतात आणि पाया वगैरे पडतात. त्यानंतर भूमी तिथे येते. आजी म्हणत असतात की भूमी अगं हे बघ अन्नपूर्णाची मूर्ती पॉलिश करून आपण घेऊन आलो आहे, किती छान दिसते ना. तेव्हा इथे आता भूमी त्या मूर्तीच्या पाया पडते. तेव्हा ती मूर्ती आता भूमीला सुद्धा खूप आवडलेली असते. तर इथे मंगळागौरीची पूजा करण्यासाठी आता आजीने एक एक काम सगळ्यांना सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे आजी म्हणतात आता उरलेली तयारी आहे ती सुद्धा लवकरात लवकर करून टाका, म्हणजे उद्या सकाळी आपल्याला पूजा करता येईल, म्हणजे उशीर होणार नाही. आणि रागिनी तू आता भूमीला मदत करायची आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते हो मी करेन ना. तेव्हा भूमी म्हणते आजी काळजी करू नका, आत्या अगदी माझ्या बरोबरीने आहेत, नाहीतर माझ्या पाठीपाठी आहेत, हो की नाही आत्या? तेव्हा रागिनी आता गप्पच बसते. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आत्या आपण दोघीजणी मिळून आहे ना सगळी तयारी करूया. तेव्हा आजी म्हणत असतात आणि मंगळागौरीची पूजा आणि मंगळागौरीचे खेळ कसे धूमधडाक्यात साजरे झाले पाहिजेत हा, मला कुठलीही कमतरता नको आहे. तेव्हा भूमी म्हणत असते की आजी आत्या असताना कसलं आलं टेन्शन, ते अगदी सगळी तयारी व्यवस्थित करून देतील. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की तुम्ही तरी आत्या अहो किती मदत केली आहे तुम्ही माझी, तुम्ही सुद्धा थकले असाल ना, नाहीतर एक काम करा तुम्ही आराम करा, मी करेन सगळं. तेव्हा रागिनी म्हणते नाही गं मी कसली थकले. तेव्हा भूमी म्हणते नाही आत्या, अहो मी जिथे जिथे जात होते तिथे तिथे तुम्ही मला दिसत होता. अलिबागच्या छोट्याशा गावामध्ये मी त्या शरदला बघायला गेले होते तेव्हासुद्धा तुम्ही तिथे आला होतात, आणि त्यानंतर जेव्हा मी CCTV फुटेज चेक करायला गेले होते तेव्हासुद्धा तुम्ही तिथे आला होतात. आणि भूमी म्हणते की मी त्या तांडेलच्या वस्तीमध्ये गेले होते त्या वॉचमनला बघायला, तुम्ही तिथेसुद्धा आला होतात. मग काय समजायचं, तुम्ही सतत माझ्या मागे मागे आहात ना, जिथे जिथे मी जाते तिथे तिथे तुम्ही दिसता. तेव्हा इथे रागिनी म्हणते नाही नाही, मी तांडेलच्या वस्तीमध्ये कशाला जाऊ आणि मी त्या अलिबागच्या गावामध्ये कशाला जाऊ. तेव्हा इथे भूमी म्हणते बरं ठीक आहे, अलिबागला तुम्ही नव्हता तो माझा भास होता, पण आपण 2 ठिकाणी तरी भेटलो ना रागिनी आत्या, असं आता भूमी म्हणते. आणि भूमीला आता रागिनीवरती संशय आलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे भूमी आता दिवा वगैरे लावते आणि म्हणत असते लग्नानंतरची ही माझी पहिली मंगळागौर आहे, आणि ती पूजा करत असताना तिथे एक लेटर तिला सापडतं. त्याच्यामध्ये आकाशच्या गाडीने इथे भूमीच्या वडिलांचं ॲक्सिडेंट झालेलं असतं हे तिला कळतं. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाशने माझ्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली, माझ्या बाबांचं ॲक्सिडेंट आकाशच्या गाडीमुळे झालं होतं.
तेव्हा इथे भूमीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की हे कडू आहे, पण हे सत्य आहे. सत्य खूपच जास्त कडू असतं, हे तुलासुद्धा माहिती आहे ना भूमी. पण आकाशच्या गाडीमुळेच तुझ्या बाबांचं ॲक्सिडेंट झालं होतं, हे सत्य मात्र आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, असं सुद्धा रागिनी म्हणते. ते ऐकून भूमीला फारच वाईट वाटतं.